आणि दरम्यान भिवंडीत पावसाची दमदार बॅटिंग सुरू असून शहरालगतच वाहणाऱ्या कामवारी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। नदीकाठच्या परिसरामध्ये घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। प्रशासनानं नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचं आवाहन केलं आहे। घरामध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत। भिवंडीला देखील जोरदार पावसानं झोडपून काढलेलं आहे आणि ही दृश्य आपण पाहतोय। रस्त्यांना अक्षरशः नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। कामवारी नदी देखील दुथडी भरून वाहतीये आणि अनेक घरांमध्ये या नदीचं पाणी शिरलेलं आहे। सध्या या घरांमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेल्या पावसामुळे भिवंडी शहरालगत वाहणारी जी कामवारी नदी आहे त्या कामवारी नदीची पातळी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। त्यामुळे कामवारी नदीने धोक्याची पातळी या ठिकाणी ओलांडलेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे नदीकाठच्या परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला होता आणि अनेक ठिकाणी जो नदीकाठचा परिसर आहे त्या ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याची या ठिकाणी शक्यता वर्तवली जात आहे। आपण पाहू शकतो की दृश्यांमध्ये कामवारी नदी जी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहू लागलेली आहे आणि नदीचं आपलं पात्र सोडून आता आजूबाजूच्या परिसरामध्ये त्याचं पाणी जे आहे ते शिरण्यास सुरुवात झालेली आहे। प्रशासनाच्या वतीने सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आव्हान या ठिकाणी सातत्याने करण्यात येत आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर नदीकाठचा जो संपूर्ण परिसर आपण जर पाहिला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे जलपर्णीचा जो खच आहे तो या ठिकाणी पुलाजवळ येऊन या ठिकाणी थांबलेला आहे। परंतु पाण्याचा प्रवाह इतका मोठा आहे की या जलपर्णी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साठलेला असल्या तरी आता हा जो खच आहे तो पुढे या ठिकाणी निघत आहे। लवकरात लवकर जर प्रशासनाने या भागातील नागरिकांना बाहेर काढलं नाही तर अनेक दुकानांमध्ये आणि घरांमध्ये पाणी शिरून अनेकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे। शिवाय या ठिकाणी जर नागरिक घरातून बाहेर पडले नाही तर जीवितहानी देखील होण्याची दाट शक्यता आहे। अनिल वर्मा, ABP माझा, भिवंडी।